नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आणि शौर्य दोघंही डेटवरती गेलेले आहेत. डेटवरती गेल्यानंतर ऊर्जा आणि शौर्य कशा पद्धतीने एकमेकांना ते समजूत घालत आहेत किंवा एकमेकांसोबत रोमांसच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने बोलत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर इकडे हर्षवर्धनने एक वेगळाच डाव केलेला आहे, कारण हर्षवर्धनच्या डोक्यात वेगळा प्लॅन सुरू झालाय. हर्षवर्धनला असं वाटतंय की काहीही झालं तरीही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने हँडल करणं गरजेचं आहे. त्यासाठी हर्षवर्धन आता एक वेगळा डाव आखतोय आणि तो इकडे शिर्केला सांगतोय की काहीही असलं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे शिर्के, तुम्ही लक्षात घ्या, जर का आपण विक्रांतवरची केस तिला मागे घ्यायला लावली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता प्रॉब्लेम कसला होणार आहे, जर का विक्रांतवरची केस मागे घ्यायला लावली तर लोकांच्या मनात वेगवेगळ्या भावना येणार आहेत आणि लोक म्हणजे आपण जो काही निर्णय घेत आहे की विक्रांतला निर्दोष सिद्ध करण्याचा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही असं तो सांगत आहे. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे जेव्हा हे सगळं घडत आहे आणि त्याच वेळी ऊर्जाने सुद्धा पद्माची भेट घेतलेली आहे आणि पद्माला सांगितले की काहीही झालं तरीही पद्मा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला या सगळ्या गोष्टी शांतपणेच हँडल कराव्या लागणार आहेत, कारण यावर मी सांगत नाही तोपर्यंत सह्या करायच्या नाहीत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इकडे ऊर्जा काम करत असते, तेवढ्यातच शौर्याचा तिला कॉल येतो आणि शौर्य म्हणत असतो की ऊर्जा, मला काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. असं जेव्हा शौर्य सांगतो तेव्हा ऊर्जा म्हणते, हा बोल ना शौर्य, काय झालं. तो ऊर्जाला म्हणू लागतो की ऊर्जा बाहेर ये ना, मला भेटायचंय तुझ्या आणि मग बोलायचंय. ऊर्जा म्हणते की अरे शौर्य, कळतंय का तुला, आता किती वाजलेत, काय चाललंय हे सगळं, आता कुठं बाहेर येऊ. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की नाही, तुला यावंच लागेल. ऊर्जा पाहते पद्मा झोपले, इकडे दिव्या झोपले का, तर दिव्या झोपलेली असते आणि त्याचबरोबर इकडे शौर्य म्हणतो की लवकर ये बाहेर. असं म्हणत तो ऊर्जाला बाहेर बोलवतो. आता ऊर्जा आणि शौर्य दोघंही बाहेर भेटत असतात. ऊर्जाला खरं तर भीती वाटत असते, घरातलं कोण उठलं तर, म्हणजे आता त्यांच्या बाबतीत जे काही चाललेलं आहे ते मात्र हे सगळं जे काही घडतंय ते वेगळ्याच पद्धतीने घडत आहे. आता मात्र इकडे ऊर्जा म्हणत असते, पण शौर्य लक्षात घे ना जरा, हे असं नकोय व्हायला, असं ती सांगू लागते. तेव्हा इकडे दिव्या झोपलेली आहे. शौर्य आणि ऊर्जा दोघंही बाहेर जातात. ऊर्जाला शौर्य म्हणतो की चल चल, लवकर चल बाहेर, काही झालं तरीही आता इथे थांबू नको, असं म्हणत तो लवकरच तिला बाहेर घेऊन चाललेला असतो. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला बाहेरच जायचं आहे, आपण इथे नाही थांबायचं, लवकर चल, हे सांगितलं जातं. तेव्हा ऊर्जा म्हणते की असं काय करतोय शौर्य, अरे कोणी उठलं तर. तेव्हा शौर्य म्हणतो की आपलं ठरलंय ना, रोज जायचंय आपण बाहेर, तर बाहेरच जायचं आहे. शौर्य म्हणतो की असं काय करतेस तू, तुला लक्षात येत नाहीये का ह्या गोष्टीने काय परिणाम होणार आहेत ते. त्यावरती लगेचच शौर्याचं म्हणणं असतं की काही प्रॉब्लेम नाही, चल तू. असं म्हणत शौर्य दिव्याला घेऊन इकडे ऊर्जाला घेऊन बाहेर येतो. ऊर्जा घाबरलेली असते. ऊर्जा म्हणत असते, नको ना शौर्य, ऐक जरा तू माझं. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की आपलं ठरलंय, आपण रोज जायचं आहे आणि अजिबात मी ऐकणार नाही, आपण रोज बाहेर जाणार आहोत. इकडे आता जेव्हा वेगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात, आता त्या म्हणजे काय, तर इकडे ऊर्जा आणि त्याचबरोबर शौर्य बाहेर गेलेत. पद्मा अचानक जागी होते, तिला घाम फुटलेला असतो, तिला कळतच नाहीये, तिच्या समोर फोटो असतो तो म्हणजे बंटीचा. ती बंटीच्या फोटोकडे पाहत असते. ती म्हणत असते की नाही, काही झालं तरीही अशा पद्धतीने असं नकोय घडायला, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि ती मात्र शांतपणे विचार करत असते, काहीही झालं तरीही मला आता हा निर्णय घ्यावा लागणार आहे. तिला तो प्रसंग आठवतो, बंटीच्या बाबतीतल्या गोष्टी आठवतात की आता जे आपण विचार करतोय तो चुकीचा तर नाहीये ना, हे तिच्या डोक्यात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला बंटीसाठी हा निर्णय घ्यावा लागणार आहे, असं तिने ठरवलेलं असतं. आणि मग मात्र बंटीसाठी आपण हा निर्णय घेतोय हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिनं म्हणते की नाही, मला काहीही करून आता सध्या
बंटीच्या बाबतीत जे काय आहे त्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे. तिला तो प्रसंग आठवतो. विक्रांत शिर्के किती विकृत आणि घाणेरडा माणूस आहे. ज्या माणसाने आपल्याला एवढा त्रास दिलेला आहे, आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय, त्या माणसाशी लग्न करण्याचा निर्णय आपण घेतोय. मान्य आहे मला, ऊर्जाताई ऐनवेळी येऊन मला सगळं ऊर्जाताईचं प्लॅनिंग झालेलं आहे, पण असा विचार तिच्या डोक्यात येतो. ती फक्त म्हणत असते की जर माझ्या बंटीला काही केलं त्याने तर काय करू मी, असा विचार ती करू लागते. तिचं डोकं अक्षरशः ठणकायला लागतं. तिला कळत नाहीये. ती म्हणत असते की नाही, बंटीच्या बाबतीत जर काही झालं तर मी नाही स्वतःला माफ करू शकत. हा विचार तिने करते तेव्हा मात्र तिला आठवतं की जेव्हा तिने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्या विक्रांत शिर्केच्या घरातून पळत सुटलेली होती, तेव्हा राक्षसासारखी ती मुलं तिच्यावरती तुटून पडलेली होती. आणि आता हे सगळं आपण त्या घरात राहणार आहोत, त्या घरात आपण जाणार आहोत, तर हे सगळं कसं होणार आहे, हा एकच प्रश्न तिच्या पुढे पडलेला असतो. तेव्हा मात्र ती आता डोकं धरून बसते. तिला कळतच नाहीये की हे सगळं कसं मॅनेज करायचं आहे, या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या आहेत, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही घराच्या बाहेर असतात आणि दोघंही आता एकमेकांसोबत बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणत असतो की ऊर्जा, मला काय म्हणायचंय माहितीये का, रोज आपण असं डेटवरती यायचं, रोज भेटायला यायचं. तेव्हा मात्र इकडे मग ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. शौर्य म्हणतो की तुझ्यासोबत असलं ना तरी मला खूप छान वाटतं, मी या वेळेसाठी आतुर झालेलो असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की शौर्य, मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही, आत्ता तो विषय नाही, पद्माच्या बाबतीत तिला बोलायचं असतं. शौर्य म्हणतो की मला सगळं समजलेलं आहे, पण नाही, यावेळी नाही, हा वेळ फक्त आपला आहे आणि त्यामुळं तो वेळ आपण आपल्या दोघांसाठी द्यायचा आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते, शौर्य, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तुला वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत रे. तेव्हा शौर्य म्हणतो की म्हणजे काय आहे तुझ्या डोक्यात, तुला काय वाटते ते सांग. तेव्हा लगेचच ऊर्जा म्हणायला लागते की शौर्य, पण हे असं रोज रोज भेटणं योग्य आहे का, घरातल्यांना काय वाटेल. शौर्य म्हणतो तू कोणाचाच विचार करू नको, मला काय वाटतं याचा विचार कर ना, कारण माझी बायको माझ्यासोबत आहे आणि माझी मिसेस बायको ही माझ्यासोबत असताना मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही, असं जेव्हा सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळेस इकडे दिव्या बाहेर पडलेली असते. दिव्या म्हणत असते की नाही, नक्की कुठं गेली ही, हिला शोधावंच लागणार आहे, हा विचार दिव्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि दिव्या मात्र शोधाशोध करत बाहेर येते आणि तेवढ्यातच आजी तिथं आलेले असतात. आजी म्हणत असतात की कुठं चाललीस तू, कारण दिव्या ही बाहेर पडत असते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र इकडे आजींनी तिला थांबवलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की नाही, ऊर्जा रूममध्ये नाहीये, मग शौर्याच्या रूममध्ये का, ते शोधायला आले. तेव्हा आजी म्हणतात की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, ऊर्जा तुझ्या रूममध्ये राहते म्हणजे ही तुझी जबाबदारी आहे असं नाहीये. शौर्य तिच्यासोबत आहे, त्यामुळं शौर्य आणि ते बघून घेतील. ते नवरा बायको आहेत, ते कुठेही जाऊ शकतात. आणि राहिला प्रश्न, तुला बाहेर जायचे तर तू जा ना, तू आदित्यसोबत जाऊ शकते, तुला कोणी अडवलेलं नाहीये, त्याच्यामुळं तू त्यांच्यामध्ये यायची गरजच नाहीये. ऊर्जा आणि शौर्य गेले असतील बाहेर, ते बघून घेतील त्यांचं काय करायचंय ते, तू कशाला त्यांच्यामध्ये येतेस ना. आणि तुला विचारलंय का कोणी, तुझ्यावर जबाबदारी आहे का, तिचा नवरा तिची जबाबदारी घ्यायला खंबीर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता इथून जाऊन जर यातले शब्द ना शब्द विजयाला सांगण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी, त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. जेव्हा आजीसाहेब दिव्याला असं म्हणतात तेव्हा मात्र दिव्याची बोलतीच बंद झालेली असते, कारण डायरेक्ट आजींनी तिला सांगितलेलं असतं की तुझ्या रूममध्ये जाऊन झोपायचं. आजी म्हणत असतात की बरं झालं अचानक मी तिथं पोहोचले, नाहीतर या दिव्याने राडा घातला असता, कारण दिव्याचा स्वभाव माहिती आहे. इकडे अर्पिताने काहीच खाल्लेलं नसतं, तेव्हा आई तिच्यासाठी गरमागरम भात घेऊन येते आणि तिला म्हणत असते की घे ना अर्पिता. तेव्हा ती म्हणते की नाही नको, मला भूक नाहीये. तेव्हा मात्र इकडे अर्पिताला आई म्हणत असते, अगं असं काय करतेस, तुला माहिती आहे ना, असं नको करूस, ह्या सगळ्या गोष्टी काय असा विचार करतेस तू. तेव्हा लगेचच अर्पिताचं म्हणणं असतं की नाही, मला कळत नाहीये, पण मी ना सध्या माझा किंवा शौर्याचा विचार नाही करत आहे, मी सध्या जो विचार करते ना तो त्या पद्माचा करते. म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे, विक्रांतने तिच्यावरती विनयभंग केलेला आहे
आणि तरीही पद्मा या गोष्टीसाठी तयार होते. हे कसं शक्य आहे? मला कळतच नाहीये. म्हणजे विक्रांत त्यानंतर तिच्याशी कशा पद्धतीने वागू शकतो हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यावरती आई तिला म्हणत असते की हे बघ बाळा, तू या गोष्टींचा विचार नको करूस. कसं आहे माहितीये का, या गोष्टींचा विचार जर तू केलास तर तुला त्रास होईल. तेव्हा ती म्हणते की नाही गाई, मी तसं नाही म्हणत आहे, तुझ्या लक्षात येत नाहीये. पण जर का ती विक्रांत सोबत लग्न करून जर माझं भलं होणार असेल, म्हणजे माझ्या आयुष्यात शौर्य येणार असेल, तर मला काहीच हरकत नाहीये. म्हणजे इथे आता ह्या अर्पिताने सुद्धा स्वार्थी विचार केलेला आहे. तिच्या डोक्यात सुद्धा हे सुरू आहे की ठीक आहे ना, म्हणजे तिने जर विक्रांत सोबत लग्न करून आली आणि माझं शौर्य सोबत लग्न होणार असेल तर काहीच हरकत नाहीये. हा विचार तिने डोक्यात सुरू केलेला असतो आणि त्या पद्धतीने तिने बोलत असते. इकडे आईला मात्र धक्का बसतो. ती म्हणते की ती या घरात लग्न करून येऊच नये, यासाठी आपल्याला विचार करावा लागणार आहे. आता इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही आईस्क्रीम खात असतात. म्हणजे जशी कुल्फी ऊर्जाला आवडते अगदी तशी कुल्फी शौर्यने आणलेली असते आणि मग ते दोघंही खात आहेत. तेव्हा ऊर्जा म्हणते म्हणजे तू मला रोज असं आईस्क्रीम देणार आहे? तेव्हा शौर्य म्हणतो हो, देणार आहे. आणि मग ऊर्जाला तो विचार लागतो, तुझ्या मनात काय सांग ना. म्हणजे मला तर असं वाटतं की मी रात्रभर तुझ्यासोबत आकाशातले चांदणे बघू शकतो, समुद्राच्या कडेला बसून राहू शकतो, तुझ्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे. मला खूप भारी वाटतं, या गोष्टीत मला रोमांस वाटतो. ऊर्जा म्हणते मी सांगू, तू हसशील माझ्यावरती. तेव्हा शौर्य म्हणतो नाही असणार, सांग ना. तेव्हा ऊर्जा म्हणते सकाळी सगळं आवरून तुझ्यासोबत एकत्र बाहेर पडणं, संध्याकाळी सगळी कामं करून पुन्हा एकत्र दोघांनी घरी येणं, एकत्र राहणं, त्याचबरोबर एकत्र आपण ज्या गोष्टी शेअर करतो ते, हे सगळं मला खूप छान वाटतं. मी तुझ्या आजूबाजूला असले तरीही माझ्यासाठी हा रोमांस आहे. ऊर्जा हे सगळं सांगत असते आणि शौर्य तिचं बोलणं ऐकत असतं. ऊर्जा मनमोकळेपणाने तिच्या मनातल्या गोष्टी सांगत असते. ती म्हणत असते की तू माझ्यासाठी जे करतोयस ते खरंच खूप मोठं आहे. शौर्य ऊर्जाकडे पाहत असतो. दोघंही एकमेकांसोबत अगदी मनमोकळेपणाने बोलत असतात आणि एकमेकांना मनातील भावना सुद्धा सांगत असतात. तेव्हा मात्र शौर्य खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की फायनली ऊर्जा तिच्या मनातल्या भावना व्यक्त करायला लागलेली आहे. तिच्या नक्की मनात काय चालू असतं हे सहजासहजी ऊर्जा कोणाला सांगत नाही. पण आता ज्या पद्धतीने ऊर्जा बोलत असते ते पाहून शौर्यला मात्र खूप छान वाटलेलं असतं आणि शौर्यने ऊर्जाला प्रॉमिस केलेलं असतं की काहीही झालं तरीही मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही, मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत असणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की आता मला असं वाटतंय की त्या चांदण्या रात्री मी तुझ्यासोबत आहे, तुझा हात माझ्या हाती आहे, असं म्हणत आता शौर्यने ऊर्जाचा हात हातात घेतलेला असतो आणि दोघांचा रोमॅन्टिक असा डान्स सुरू होतो. दोघंही रोमॅन्टिक गाण्यावरती नाचत असतात, एकमेकांच्या नजरेत पाहत असतात, हरवून गेलेले असतात. ऊर्जा ही शौर्याच्या मिठीत आलेली असते. शौर्य ऊर्जाला जो शब्द देत आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असतो. कारण शौर्यला माहिती आहे की ऊर्जासाठी किती महत्वाच्या गोष्टी आहेत. ऊर्जा ऑफिस सांभाळते, घर सांभाळते, या सगळ्या गोष्टी ती मनापासून करते. या सगळ्या गोष्टींमुळे तिला त्रास होत असला तरीही तिने या गोष्टी केलेल्या आहेत, हे शौर्यला चांगलंच माहिती आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं हर्षवर्धन हा दिग्विजय शिर्केला भेटलेला असतो आणि मग तो दिग्विजय शिर्केला म्हणू लागतो की आपल्याला आपल्या प्लॅनमध्ये चेंज करावा लागणार आहे. दिग्विजय शिर्के म्हणतो म्हणजे काय करायचंय नक्की, आता डोक्यात काय आहे तुमच्या? त्यावरती हर्षवर्धन सांगत असतो की शिर्के तुमच्या लक्षात आलेलं नाहीये, काही गोष्टी तुम्ही विचार करायचं राहताय. कारण जर का आपण अशा पद्धतीने विचार करत गेलो तर गोष्टी खूप अवघड होणार आहेत. जर लोकांमध्ये कळलं की विक्रांतवरची केस मागे घेतलेली आहे तर अवघड होऊन जाईल. तेव्हा शिर्के म्हणतात म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा हर्षवर्धन सांगतो की आपण विक्रांतवरची केस जी आहे ती मागे घ्यायला नकोय. आता शिर्केला धक्का बसतो. शिर्के म्हणत असतात अहो हे काय बोलताय तुम्ही सगळं? तेव्हा मात्र शिर्केला हर्षवर्धन सांगत असतो जर का त्याची इमेज आपल्याला क्लीन करायची असेल, इमेज क्लिअर करायची असेल तर हे आपण करू शकत नाही. एवढं स्पष्टपणे इकडे हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. आता मात्र शिर्केला पुन्हा झटका बसतो. इकडे मात्र ऊर्जा पद्माकडे आलेली असते. पद्माच्या हातात ते पेपर असतात आणि पद्मा म्हणत असते की ऊर्जाताई एकदाचे हे पेपर सही करून टाकते मी, कुठे सही करायचे तेवढं सांग मला. तेव्हा ऊर्जा म्हणते अगं वेडेस का, नाही करायचे हे पेपर सही. तेव्हा मात्र पद्मा ओरडतच असते, म्हणत असते की नाही
मी करून टाकते या पेपरवरती सह्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. असं जेव्हा ती सांगते तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की अगं वेडेस का, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या कोणत्याही पेपरवरती सह्या करायच्या नाहीत. असं स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र पद्मा शांत होते. खरं तर पद्मा हा बंटीसाठी निर्णय घेत असते आणि तिला वाटत असतं की नाही, या पद्धतीने जर का आपण विचार केला तर कुठंतरी काहीतरी चांगलं होईल, म्हणून तिने हा निर्णय घेत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.